मगाशी तिच्या मनावर, तिच्या चेहऱ्यावर जाणवणारे एकटेपणाचे मळब नाहीसे होऊन तिथे एक वेगळेच तेज आलेले आता. हे तिच्या गाण्याने झाले की अनयच्या येण्याने हे तिच्या मनालाच माहीत. आता पुढे. अनय आल्यावर त्यांनी काहीच न बोलता जेवण केले आणि तिथलं सगळं आवरून आपापल्या रूममध्ये निघून गेले. मयुरीला तर बेडवर पडल्या पडल्या झोप आली, पण अनय तो मात्र मयुरीचाच विचार करत होता. ही मुलगी म्हणजे दिवसेंदिवस अजूनच बिकट होणारं कोडं आहे. रोज काही ना काही तरी नवीनच तिच्याबद्दल समजतं. किती छान आवाज आहे हिचा, मग तरी का ही हे लपवते सगळ्यांपासून? त्या दिवशी वेदा आंटी लिफ्टमध्ये म्हणालेल्या की तिच्या आयुष्यात अशा खूप गोष्टी आहेत ज्या कुणालाही माहीत नाही, पण एक दिवस ती मला नक्कीच सांगेल. पण कधी सांगणार ती मला तिच्या भूतकाळाबद्दल? काय असेल त्यात? माझ्या भूतकाळासारखाच तो दुःखद असेल की त्यात अजून वेगळंच काहीतरी असेल? प्रश्न खूप आहेत, पण उत्तर ते तर तीच देऊ शकते. घ्या झोपून मिस्टर देसाई, उद्यापासून तुम्हाला डबल कसरत करायची आहे. सकाळी नेहमीप्रमाणे सगळं आवरून मयुरी ऑफिसच्या वेळेवर बाहेर आली तर अनय हॉलमध्येच तिची वाट पाहत बसलेला होता. तू अजून ऑफिसला नाही गेला? म्हणजे तू नेहमी लवकर जातो ना, म्हणून विचारलं. नाही, आजपासून मला पण तुझ्याच वेळेला ऑफिसला जायचंय, म्हणून म्हटलं तुला पण सोडून द्यावं. पण आपलं तर ठरलेलं ना की कुणालाही हे कळू द्यायचं नाही की आपलं लग्न झालेलं नाहीये. हो, आणि म्हणूनच मी तुला ऑफिसच्या थोडंसं अलीकडे सोडत जाईल, चालेल ना? मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. चल मग निघूया. दोघेही ऑफिसला निघून जातात. अनय तिला ऑफिस बिल्डिंगच्या थोडं अलीकडे सोडतो. अनय कार पार्क करून त्याच्या ऑफिसकडे जायला लागतो तेव्हा त्याच्या फोनवर रामचा कॉल येतो. हा दद्दू, बोला ना. तो काल अभिकडे जाऊन आला, पण त्यानंतर मला कॉलही केला नाही. तो काय म्हणाला हे सांगायला? सॉरी दद्दू, ते मी विसरून गेलो. मिस्टर अभिराज जाधव काय म्हणणार आहेत? त्यांचं नेहमीचंच बोलले, पण आपल्याला त्रास देण्यासाठी ते आयू आणि मयुरीला टार्गेट करणार आहेत. राम काहीतरी विचार करत असल्यासारखं बोलतात. मला वाटतं नाही, तू तिला आता तुझ्याबद्दल आणि तिच्याबद्दलही सगळं सांगून टाकावं. असंही अभिला कळू नये म्हणूनच आपण हे लग्न सिक्रेट ठेवलेलं, पण त्याला समजलंय आणि आता त्याला त्या दोघांच्या नात्याबद्दल समजण्याआधी मयुरी त्याच्यापासून दूर गेलेली बरी, असं मला वाटतं. तुमचं बरोबर आहे दद्दू, पण तिला हे सगळं असं अचानक सांगितलं तर तिचा विश्वास बसेल? ते तू माझ्यावर सोड. बस एकदा माझी आणि तिची भेट घडवून आण. ठीक आहे, मी पुढच्या आठवड्यातच तुमची आणि तिची भेट घडवून आणेन, पण तोपर्यंत आयुषला त्याची काळजी घ्यायला लावा आणि तिथली सिक्युरिटी पण वाढवून घ्या. करतो मी, तूही काळजी घे. अनय कॉल कट करून त्याच्या केबिनकडे निघून जातो. संध्याकाळी मयुरी अनयला मेसेज करून ऑफिसमधून निघाली आणि ठरल्याप्रमाणे तिच्या नेहमीच्या लायब्ररीत आली तर तिथे अभि ऑलरेडी येऊन थांबलेला होता. अर्थात त्यांना तिथे गप्पा नसत्या मारता आल्या म्हणून मग ते तिथे जवळच असलेल्या पार्कमध्ये गेले. मग काल घरी गेल्यावर बोलणे खाल्ले असतील? अभि तिथल्याच एका बाकड्यावर बसत बोलता. बोलणे का खाईन मी? अगं म्हणजे कुण्या अनोळखी व्यक्तीला वाचवताना तुला लागलेलं ना, म्हणून विचारलं. नाही, त्या कारणावरून नाही खाल्ले बोलणे. म्हणजे बोलणे खाल्ले तर? पण लागलं म्हणून. नवरा बोलला वाटतं, अभि तिला म्हणतात. हो, पण ते काळजीने बोलले ते. तुला एक सांगू मयुरी, माहीत नाही का, पण तुला पाहिलं ना की एका खूप जवळच्या व्यक्तीची आठवण येते मला. 2 क्षणासाठी तिचा चेहरा डोळ्यासमोर तरळतो. आता कुठे आहे ती व्यक्ती? मी भेटू शकते तिला? मयुरी त्यांना म्हणते. ती केव्हाच हे जग सोडून गेली. ओ सॉरी, मयुरी वाईट वाटून बोलते. सॉरी बोलायची काही गरज नाहीये. ती हे जग सोडून गेली, पण मला सोडून नाही. बरं ते जाऊ दे, मला सांग, तुझं लग्न झालंय, मग तुमचं अरेंज मॅरेज केलं हो? अभि
अनईबद्दल आणि तिच्याबद्दल अजून माहिती मिळेल म्हणून विचारतो. अरेंज म्हणता येईल म्हणजे मला नाही समजलं. ती एक खूप मोठी स्टोरी आहे, नंतर कधीतरी सांगेल. पण तुम्ही आमच्या घरी येता का? इथून जवळच आहे, 5 मिनिटांच्या अंतरावर. आणि आता अनईची यायची वेळसुद्धा झाली, तर तुमच्या दोघांची भेटही होईल. नाही बाबा, मग मला उशीर होईल. आम्ही नंतर कधी भेटू म्हणत अभि तिथून उठतात. चल येतो मी, बाय. बाय. अभि तिथून निघून जाता म्हणून मयुरी ही घरी जायला निघते. ऑफिसचं काम आवरल्यावर आयुष घरी जायला निघाला. तो पार्किंगमध्ये येऊन त्याच्या कारमध्ये बसला आणि कार मेन रोडवर आणली. थोडं पुढं आल्यावर त्याला जाणवलं की एक कार त्याचा पाठलाग करते, पण ही ती कार नाही आहे जी नेहमी त्याच्या सुरक्षेसाठी अनई त्याच्या नकळत त्याच्या मागे पाठवायचा. ही दुसरीच कुठली तरी कार होती, पण त्याने हे जास्त गंभीर नाही घेतलं. तो आपला तसाच कार चालवत होता. बस त्याने कारचा स्पीड जरा वाढवला, जेणेकरून त्याच्यात आणि त्या मागून येणाऱ्या कारमध्ये भरपूर अंतर असेल. तो रस्ताही अगदी सामसूम होता. त्या आयुषचा पाठलाग करणाऱ्या कारमध्ये 4 जण असतात. त्यातला एक कार चालवत होता. 2 जण मागे बसलेले होते आणि पॅसेंजर सीटवर बसलेली व्यक्ती कुणाशी तरी फोनवर बोलत होती. हॅलो बॉस, पाठलाग करताय ना? एक थंड पण तितकाच भीतीदायक आवाज पलीकडून येतो. हो बॉस. ठीक आहे, मग आज त्या रामच्या नाताचा कार्यक्रम झाला पाहिजे आणि या सगळ्याचा संशय त्या अभिराज जाधववर येईल याची पूर्ण व्यवस्था करा. यस बॉस, मला रिझल्ट हवाय आणि तो मिळाला की तुम्हाला तुमचे पैसेही मिळून जातील. नाहीतर तुमचं वरचं तिकीट मी फाडीन. हो बॉस. तो माणूस घाबरून बोलतो. तोच लगेच पलीकडून कॉल कट होतो. आईला श्याम्या यावेळी बॉस जॅम रागात वाटले. हे काम झालं नाही ना तर खरंच आपण वर जाऊ. फोनवर बोलणारी व्यक्ती कार चालवणाऱ्याला म्हणजे श्यामला बोलते. नको काळजी करू सन्या, आपण आपलं काम नक्की फत्ते करणार. मागे बसलेल्या दोघांपैकी डाव्या बाजूला बसलेला माणूस बोलतो. बोलणं सोपं आहे रम्या, पण करायच्या वेळी कळल तुला किती अवघड असतं ते. त्याच्या शेजारी बसलेली व्यक्ती बोलते. आद्या, तू निगेटिव्ह नको बोलू, समजलं? हे काम नाही झालं ना तर बॉस आपल्याला सोडणार नाही. श्याम्या, ते बघ त्या गाडीचा स्पीड वाढल्यासारखा वाटतोय. सन्या सगळ्यांना पुढे पाहायला लावत बोलतो. हाव रे, पण एवढा पण नाही वाढला म्हणजे वाटत नाही त्याला आपल्यावर संशय आल्यासारखं. म्हणजे बघ ना, स्पीड वाढवलाय पण एवढा बी नाही वाढवला की त्याची गाडी रपकन पुढे निघून जाईल. चौघेही समोर आयुषच्या कारकडे पाहत असतात. तोच पुढे एक वळण येतं आणि आयुषची कार तिथून त्याच्या नजरेआड होते. श्याम्या, स्पीड वाढवती गाडी, हातची गेली नाही पाहिजे. सनी बोलतो तसं श्याम स्पीड वाढवतो. ते त्या वळणावर गाडीत वळवतात तर समोरच आयुषची गाडी थांबलेली असते. आद्या, ती गाडी तर इथे थांबली आता. थोड्या वेळ वाट पाहू, तो बाहेर येतोय का ते मग ठरवू. ते दोघं वाट पाहता, पण ना आयुष कार बाहेर येतो ना त्याची कार स्टार्ट करतो. श्याम्या, मला नाही वाटत तो बाहेर येईल. नक्कीच काहीतरी गडबड आहे. तुम्ही इथेच बसा, मी बघतो काय गडबड आहे ते म्हणत रमेश बाहेर येऊन आयुषच्या कारजवळ येतो. तसं त्याच्या मागून येऊन एक जण त्याच्या डोक्यात मारतो. त्याच वेळी अजून 3 जण त्यांच्या कारवर तुटून पडतात. इकडे अनईच्या कारमध्ये, भाई तू मला असा अचानक का घेऊन आलास आणि ती माझी फेवरेट कार होती ती तशीच रस्त्यावर सोडून द्यायला लावली. आयुष चिडून अनईला बोलतो. कारण तू आज माझ्यासोबत घरी येतोय. अनई खरं कारण न सांगता खोटंच बोलतो. खरंच का? म्हणजे असं अचानक? कारण आज मयुरीला सांगायचंय की तू माझा लहान भाऊ आहे. आणि ते का? कारण आपलं तर ठरलेलं ना की तिला एवढ्यात काही सांगायचं नाही. दद्दू म्हणाले म्हणून पण, आणि मला वाटतं तिला सगळं एक सोबत सांगण्यापेक्षा तिला थोडं थोडं सगळं सांगून टाकायचं. म्हणजे मी तिला आता खरंच तुझा भाऊ म्हणून भेटणार. पण दादा, हे सगळं खूप लवकर तर नाही होत आहे ना?
लवकर तर आहे, पण दद्दू म्हणाले की ज्या कारणासाठी आपण तिच्यापासून हे लपवून ठेवलंय ते कारण म्हणजे मिस्टर अभिराज जाधव. तर त्यांना तर समजलंय की ती माझी बायको आहे आणि आता त्यांना तिच्या दुसऱ्या ओळखीबद्दल समजण्याआधीच ती देसाई फॅमिलीमध्ये एंटर व्हावी, म्हणजे ते तिला काहीच नाही करू शकणार. पण दादा, वहिनीला जेव्हा त्यांच्याबद्दल समजेल तेव्हा काय? तेव्हा काय म्हणजे? दादा, त्यांचं नातंच असं आहे की आपण ठरवून देखील त्यांच्यात अंतर निर्माण नाही करू शकत. मग आणि मिस्टर जाधव यांना समजलं तर ते तर आकाश पाताळ एक करतील तिला त्यांच्यासोबत घेऊन जाण्यासाठी. असं काहीच होणार नाही. मी तिला माझ्यापासून दूर कधीच जाऊ देणार नाही, कधीच नाही. आणि त्यासाठी मी हवं ते करेन. अनय कारचं स्टेरिंग घट्ट पकडत बोलतो, म्हणून आयुष त्याला काही म्हणणारच की अनयचा फोन वाजतो. काम झालं? अनय ब्लूटूथ ऑन करत बोलतो. हो सर, आम्ही त्या चौघांना तावडीत घेतलंय. चांगला पाहुणचार करा त्यांचा, मी उद्या तिथे येतो. हो सर. कॉल लगेच कट होतो. काय रे दादा, कुणाचा पाहुणचार करायचा आहे? आहेत काही नको असलेले पाहुणे. भाई, मग मला वहिनीसाठी काहीतरी घ्यायचंय. कुठे जायचं मग? का माझ्यासोबत नको, तुझ्या मैत्रिणीसोबत जातो? अनय आयुषला चिडवत बोलतो. तसं काही नाही आहे दादा. पण तू वहिनीला तिच्याबद्दल काहीच सांगणार नाहीयेस. तू प्रॉमिस केलंय हा तसं. मी भीष्म पितामह नाही आहे वचन पाळायला. मी तुला भाग पाडेन वचन पाळायला. मी प्राणी पाळत नाही, वचन काय पाळणार आहे? तू स्वप्न पहा मी वचन पाळण्याचे. अनय त्याला म्हणतो. तू जर नाही ऐकलं ना तर मी वहिनीला तुझ्या कॉलेज अफेअर्सबद्दल सांगेल. काय सांगणार आहे तू? कारण तसं काहीच नाही आहे हे तुला माहीत आहे. तिला थोडी. आणि तू तिच्याशी माझ्याबद्दल खोटं बोलू शकतो तर हे का नाही? आयुष त्याला हसत म्हणतो. तू कितीही सांग, पण तिला माझ्यावर विश्वास आहे. हे बोलताना अनयची जीभ अडखळते. तो मनातच विचार करतो, जर खरंच मयुरीने आयुषच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर? आयु, तू तिला काहीच खोटं सांगणार नाही, तुला माझी शपथ आहे. अनय थोडंसं चिडून बोलतो. भाई रिलॅक्स, मी नाही सांगणार वहिनीला. पण तूही माझ्या आणि तिच्याबद्दल वहिनीला काही सांगणार नाही. अनय काहीच बोलत नाही, पण त्याचा राग पाहून आयुषला मात्र हसू येतं आणि तो गालातल्या गालात हसायला लागतो. जेव्हा अनयला कळतं की तो त्याला हसतोय, त्याला अजूनच राग येतो. हसायला काय झालं? तुला वेड लागलंय का? तो अजूनच चिडत बोलतो. वेड नाही लागलं, पण कुणीतरी खूपच जास्त पजेसिव्ह होतंय वहिनीच्या बाबतीत, हे पाहून हसू आलं. म्हणून बघून घेईन तुला, तुझीही वेळ येईलच कधी ना कधी. पण भाई, आता तुझी वेळ आली, त्यामुळे तुला सहन करावंच लागेल. आयुष हसत बोलतो. उतर, घर आलंय. अनय रागाने बोलतो आणि कार पार्क करून ते दोघेही आत जातात. अनय डोअरबेल वाजवतो तसं मयुरी दरवाजा उघडते तर समोरच अनयसोबत आयुष ही असतो. आत या ना दोघं. डोअरबेल वाजवून आयुषशी हळूच काहीतरी बोलत असलेल्या अनयला ती बोलते. ओ सॉरी, याच्याशी बोलायच्या नादात लक्षातच नाही आलं. अनय बोलतच आत येतो. हा, मला हे करू नको ते करू नको सांगण्यापासून वेळ मिळाला तर लक्ष जाईल ना. आयुष फक्त अनयला ऐकू जाईल असं बोलत आत येतो. तुम्ही दोघे फ्रेश व्हा, मी तोपर्यंत कॉफी करते, चालेल ना? हो ग वहिनी, यात विचारण्यासारखं काय आहे? दादा घेतो म्हटल्यावर मीही घेणारच ना. आयुष नॉर्मली बोलत अनयच्या रूममध्ये निघून जातो. हा जीव घेणार बहुतेक आजच, अनय स्वतःशीच पुटपुटतो. आणि मयुरी ती मात्र एकदा अनय तर एकदा आयुष गेला त्या दिशेने प्रश्नार्थक पाहत असते. अनय तिच्याकडे पाहतो तर अपेक्षेप्रमाणे गोंधळलेला चेहरा आणि नजरेत खूप सारे प्रश्न. मयुरी, तू कॉफी करते ना? अनय विषय बदलत बोलतो. आज त्याला खरंच कॉफीची गरज जाणवत असते मयुरीशी बोलण्यासाठी. हां, हो करते. आणि आज आयुष आपल्या इथेच आहे जेवायला, चालेल ना? अनय जरा दबकतच विचारतो. अनय, चालेल ना विचारण्याची गरज नाही आहे. तो तुमचा मित्र असला तरी मला माझ्या भावासारखा आहे. तो हवं तेव्हा येथे येऊ शकतो. मयुरी त्याला स्टेबल करत बोलते.
तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.